इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. सोलापूरसह राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला असून तापमानाने 40शी ओलांडली आहे. आज दुपारी कमाल तापमानाची नोंद 42.5 अंश सेल्सिअस इतकी झाली, ज्यामुळे नागरिक अक्षरशः घामाघूम झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. आजची आकडेवारी पाहता उन्हाच्या तीव्रतेने उच्चांक गाठला आहे. सकाळी 10 वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा लागायला सुरुवात होत आहे. दुपारी 12 ते 4 या दरम्यान तापमानाचा पारा 42 अंशांच्या वर गेल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. हवेतील आर्द्रता कमी असल्याने कोरड्या उन्हामुळे अंगाची लाही होत आहे. राज्यातील सर्वात उष्ण शहर म्हणून ओळख असलेल्या सोलापूरमध्ये उन्हाचा तडाखा आता असह्य होऊ लागला आहे. गेल्या 2 दिवसांपासून सोलापूरचे तापमान 41.6 अंश सेल्सिअस ते 42.5 अंश सेल्सिअस या दरम्यान स्थिरावले असून दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडू लागले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर उष्णतेची ही लाट कायम राहण्याची शक्यता आहे. दुपारी 12 नंतर कर्फ्यू सारखी स्थिती आहे. सकाळी उन्हाच्या झळा जाणवू लागतात आणि दुपारी 12 वाजेपर्यंत तापमानाचा पारा 40शी ओलांडतो. दुपारी 12 ते 4 या वेळेत सोलापूरच्या प्रमुख बाजारपेठा आणि रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. उष्ण वाऱ्यांमुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून उष्म्यापासून बचावासाठी शहाळी, ताक आणि शीतपेयांच्या गाड्यांवर गर्दी वाढत आहे. आरोग्य विभागाने नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत. पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवावी. सुती आणि सैल कपड्यांचा वापर करावा. उन्हात जाताना गॉगल छत्रीचा वापर करावा. बाहेरून आल्यावर लगेच थंड पाणी पिणे टाळावे. पुढील काही दिवस सोलापूरकरांसाठी कसोटीचे असून निसर्गाच्या या प्रकोपापासून वाचण्यासाठी खबरदारी घेणे हाच एकमेव मार्ग आहे.